निसर्गातील सर्वात वेगळा आणि आश्चर्यकारक प्राणी म्हणजे रंग बदलणारा सरडा। हा सरडा आपल्या त्वचेचा रंग परिस्थितीनुसार बदलू शकतो। शत्रूपासून बचाव करायचा असेल, शिकार करायची असेल किंवा वातावरणाशी जुळवून घ्यायचं असेल, अशा वेळी सरडा रंग बदलून स्वतःला लपवतो। त्याच्या त्वचेत क्रोमॅटोफोर्स नावाच्या विशेष पेशी असतात, ज्यामुळे हा जादुई रंगबदल घडतो। हा रंगबदल म्हणजे निसर्गाने दिलेली सरड्याची शस्त्र, कधी संरक्षणासाठी तर कधी संवादासाठी। आणि असाच एक सरडा आज दुपारच्या वेळी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना जंगलाजवळील रस्त्यावर आढळला। त्यातील एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांसह त्याला सुरक्षितपणे उचलून ॲनिमल प्लॅनेट क्लिनिक मध्ये नेले। तेथे त्याची तपासणी करून सरड्याला कोणताही धोका किंवा इजा झालेली नाही याची खात्री करण्यात आली। यानंतर या सरड्याला पुन्हा त्याच्या अधिवासात म्हणजेच जंगलामध्ये सोडण्यात आले। अशा या छोट्या कृतीमुळेच निसर्गातील प्राण्यांचे संरक्षण होऊ शकते। भाईनी परत कलर बदलला। भाई आवडे ना टँगो किती आवडलं आणि पकडलं का होतं टँगो रे का बरं पकडलं? ह्याला मग का पकडलं? ह्याला रोडवर होतं ना, मेला असतं। आणि इथं डॉक्टरकडे आलो नाही नाही, तसं बघितलं त्याला काय झालं नाही। आणि कसं आहे ते ह्याला सोडायलाच लागणार आहे। आम्ही दाबला नका बघ नक, तुला बोला नका असतात हे, ह्यांचे नका असे आहेत कारण नाही का झाडांना पकडण्यासाठी, नाही का पालींना पण असतात, जे आपल्या घरातलं पाली असतात बारक्या त्यांना पण आतने नका असतात। हे एक रेप्टाईल मध्ये येते। नाव काय मित्रा तुझं? प्रथमेश। पूर्ण? प्रथमेश सर्वते। आणि राहतो कुठं? मी हॉस्टेल स्टुडंट आहे, जैनला कॉलेजला। आणि गाव कोणतं? मी तळेगावचं। तळेगावला। आता आज सरडा तू इथे याच्यामध्ये आणलाय मेडिकलमध्ये, ॲनिमल प्लॅनेटमध्ये, तर काय कशासाठी आणलं इथे? आम्ही चेक करायला आलतो की ह्याला काय लागलं वगैरे नाही ना। म्हणजे का तू पाळलाय का? नाही पाळलं ना, आम्हाला हा रोड साईडला भेटलेला आहे। हा, तर त्यामुळे ह्याला इथं घेऊन आलतो। आणि आता परत ह्याला काय लागलं नाही, त्यामुळे आम्ही ह्याला आता परत जंगलात कुठं सापडला? पुरण फाट्याला रोडवर सापडलेला आम्हाला। आम्ही कुठल्या गाडीच्या खाली न येता कामाने, त्यामुळे आम्ही ह्याला घेऊन आलेलो आहे। अच्छा। त्याच्यानंतर आम्ही आता ह्याला परत जुन्नर साईडला जाऊन ह्याला सोडणार आहे आम्ही जंगलासाठी, जिथं जास्त हिरवळ वगैरे असतं, जिथं लोक लांब असतील त्या ठिकाणी ह्याला सोडणार आहे। कारण हे नाही ह्याला आणि नको, आणि हा सुखरूप त्याच्या जंगलात राहावं ना, कुठल्याही प्राण्याचा त्याला त्रास तर होणार नाही, तसंही झाडावर राहतोय। आणि हे भीती आणि मग हे पकडायची सवय कशी काय, प्रॅक्टिस आहे काय? सवय म्हणजे हे आधीपासूनच, म्हणजे मला लहानपणापासूनच हे आधीपासून माझे मित्र वगैरे पण, माझे काही मित्र सर्प मित्र आहेत पकडतो, तर त्यांच्यासोबत सुद्धा मी जायचो, मग त्यांच्यामुळे थोडंफार नॉलेज। आता या सरड्याबद्दल काय काय माहिती तुला? ह्याबद्दल मी जास्त काय सांगू शकत नाही, पण एवढं सांगू, जसं ससा असतो तसाही हा असतो। हा एक भित्रा प्राणी आणि त्यावरनं हा धीमी असतो फक्त, आणि हा त्याचं खाणं शिकार करून स्वतः खातो। आणि याचा रंग बदलतो ना? रंग बदलतो, आणि जास्त करून जेव्हा थंडी असते तेव्हा ह्याचा रंग काळा करून घेतो। त्याच्या आणि काळं जसं हीट शोषून घेतं, त्यासाठी हा काळा रंग घेतो, ज्याने त्याला गरमी होते। आणि चावतो का? असं काय चावतो म्हणजे ह्याचे बघा, जसे तुम्ही नका बघू शकतात। आणि हा डिफेन्ससाठी, दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी, म्हणजे ह्याला वाटलं की ह्याला हानी आहे समोरच्या पासून, तर हिच करून आवाज काढतो। आणि ह्याची जीभ कम से कम बघा एवढी तरी असेल। हा, ह्याची जीभ आतनं एवढं छोटी दिसते, पण हे जेव्हा हे चुंबक सारखं, जसं मेंढक पकडते तसंच आहे यांचं पण। हे वाट पाहतात त्यांचा शिकार येऊपर्यंत, आणि शिकार जसा आला तसं हे शूट करतात, आणि तसं त्यांचं भोजन ते प्राप्त करून घेतात। काय खातात माहिती तुला? हा, काय किडे वगैरे खातोय, उडणारे फ्लाईज वगैरे। नका लागतात रे, बाकी काय नाही, कारण तो पकडतो ना। तू कधी पकडलेला? ह्याला मला पकडून 1.5 तास झालेला आहे। अच्छा, मग आता काय खाल्लं का नाही 1.5 तासात? नाही, त्यांचं कसं आहे, त्यांचं एक टाइम असतं, ते त्यांना त्यांच्या हिसाबावर आहे, तो
तसे वाईट किडे नाही. खातात ते किडे, हम्म. माशा किडे. तू इथे कोरोना कॉलेजला शिकायला आहे का? हा जैनला आहे. काय शिकतो? मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकते आणि तुला हे प्राण्यांचा अभ्यास? आधीपासून. म्हणजे अभ्यास नाही बोलू शकत. म्हणजे आता हे आम्हाला आवड आहे ह्या गोष्टींची, म्हणून मी यांच्याबद्दल माहिती करून घेतो बस. हे प्राणी मित्र आहे तू? हा मग तसंच समजू शकता तुम्ही, प्राणी मित्र वगैरे. आम्ही ज्याला रेस्क्यू केलं त्याला आम्ही इथं सोडायला आलो. आता आपण अशी ठिकाणी सोडतो जिथं ना ह्याला कोणापासून त्रास होईल ना ह्याचा कोणाला त्रास होईल, असे जागेवर सोडतो आम्ही. आता असं बघू शकता तुम्ही, काय नाही घन आहे. ह्याच्या राहायचं ठिकाण आहे ह्यासाठी चांगली जागा. तर आम्ही ह्याला इथं आता सोडणार आहे, निघून जाणार आहे. त्यांचे आपले ही व्हिडिओ तुम्हाला भेटणार आपले पत्रकार सरांच्या इथं. भगत सरांकडे तुम्हाला ही व्हिडिओ भेटून जाईल. तर आता मी सोडायचं तुम्ही बघू शकता. बॉक्सच्या बाहेर याला पण जायची घाई लागली, तर आता आम्ही याला सोडून देणार आहे. पकड नक आहे त्याला. चाललेत आपल्या आरामात. चला आपण पण निघूया इथनं. आता आपलं काम होतं आपण केलेलं आहे. रंग बदललाय हो, हिरव्यात आला, हिरवा झाला. गुड बाय बडी.